नमस्कार, आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये मागे फिरवा, कॅमेरा फिरवा। करले आलेत श्रीनिवास करली। मला सांगा, आपला प्रभाग कुठला आहे? प्रभाग क्रमांक 19। पक्ष कुठला आहे? शिंदे सेना। शिंदे सेना, जे इतक्या दिवस भाजपाचं उन्ह धुणं केलं, त्या लोकांना तिकीट मिळालं नाही आणि श्रीनिवास करली हे शिवसेना पक्षामध्ये फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना तर तिकीट मिळणारच आहे। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया, जे भाजपाचा प्रभाग वलाई होती, ज्या प्रभागामध्ये भाजपाची वलाई होती आणि भाजपा या करलींनी टिकवली होती, येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया करलीची रणनीती कशी असणार आहे। साहेब, करलीची रणनीती कशी असणार आहे? भारतीय जनता पार्टीची आजपर्यंत सेवा करत आलो निस्वार्थाने, पण आज बापूंनी मला उमेदवारी नाकारल्यामुळे भारतीय जनता पक्षाने मी शिंदे सेनेत प्रवेश होऊन त्या ठिकाणी शिंदे सेनेला पूर्ण ताकदीनं एक सैनिक म्हणून त्या ठिकाणी काम करणार आणि शिंदे सेनेचे जे काही पॅनल असेल त्या पॅनल पूर्ण निवडून आणण्यासाठी मी कटिबद्ध राहीन। मला सांगा साहेब, का बरं नाकारलं तुम्हाला बापूंनी? अनेक कारण असतील, पण मला त्या ठिकाणी उमेदवारी देणं गरजेचं होतं, पण ते कुठल्या ना कुठल्या निमित्ताने त्या ठिकाणी उमेदवारी नाकारली। पण मला म्हणायचं आहे, खरं त्या ठिकाणी उमेदवारी देणं गरजेचं होतं, पण आज मी शिंदे सेनेत आहे, शिंदे सेनेचा सैनिक आहे। शिंदे सेनेचं पूर्ण पॅनल आणण्यासाठी मी त्या ठिकाणी लढा उभा करणार। पॅनल कोण कोण आहे तुमच्या पॅनल मध्ये? अजून नाही, मी पवन देसाई हा पुरुष वर्गातून आहे, महिला वर्गाचा अजूनही त्या ठिकाणी विचार होत आहे। जे काही महिला असेल आमच्या सोबत, त्या महिलांना घेऊन आम्ही रणनीती आखणार आहे। धन्यवाद साहेब। करलींचा मुलगा आहे इकडं, जय महाराष्ट्र म्हणते, करलीचा मुलगा आहे। इतक्या दिवस तुम्ही भाजपामध्ये काम केलंय आणि आज शिवसेनेमध्ये काम करणार आहेत। का बरं भाजपाला वाटलं की करलीला तिकीट देऊ नये? काय मग ह्याच्या मागचं कारण काय आहेत? लोकसभा विधानसभा याच्यानुसार ज्या वेळेस करलीनी लोकसभेवेळेस आणि विधानसभेवेळेस काम केलं नाही असं पक्षाचा आरोप केला का? तुमच्यावर आरोप केलेत? लोकसभेला ज्या वेळेस मी प्रामाणिकपणे रामभाऊ सातपुते यांचं काम करत होतो, त्यावेळेस अनेक अडचणी माझ्या पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी आणले होते, पण त्याला मी तडा न देता मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम केल्यामुळे आज मला या ठिकाणी नाकारण्यात आलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही। कारण त्यावेळेस काँग्रेसच्या रणनीतीला बळी पडल्यामुळे त्या ठिकाणी माझा बळी गेलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही। कारण काँग्रेसचा आज जे लाडकी बहीण आहे ते आपली लोकसभेचे खासदार प्रणितीताई यांना निवडून आणण्यासाठी आमच्या आमदारांचे काही रणनीती होते, मला अनेक वेळा थांबवण्यात आले होते, पण त्या ठिकाणी मी न थांबता एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी प्रामाणिक काम केलोय। प्रामाणिक काम केलेलं फळ आज मला या ठिकाणी भोगावं लागत आहे। प्रणिती शिंदे खासदारकीला उभारले होते आपल्या सोलापूरमधून, त्यावेळेस ह्यांच्याच पक्षातल्या लोकांनी म्हणजे सुभाष बापू देशमुखनी त्यांना सांगितलं होतं करलीला, तुम्ही जास्त पळू नका, आपल्याला प्रणितीताई शिंदेना निवडून आणायचं आहे, हे असं म्हणतात करली म्हणतात, असं सत्य घटना आहे। बरोबर। मग प्रणितीताईंनी सांगितलं असेल की बापूला करलीला तिकीट देऊ नका? नाही, मी त्याच्याशी सहमत नाही, पण त्या ठिकाणी त्यांना प्रणितीताईंना लीड द्यायचा होता विधानसभेतून, पण आम्हाला आमच्या पक्षाचा आमदार राम सातपुते यांना निवडून आणायचं होतं आणि मोदींना आपलं पंतप्रधान म्हणून आम्हाला बघायचं जे स्वप्न होतं आम्ही ते साध्य केलेलं आहे आणि 14,000 लीड त्या ठिकाणी लोकसभेला त्यावेळेस दिलं होतं। त्याच वेळेस खरं तर आमची तिकीट भक्कम झाली होती, पण पुन्हा बापूंच्या मी आज बळी गेलेला आहे म्हणायला काय हरकत नाही। खरंच जे सच्चे कार्यकर्ते असतात म्हणजे करली अनेक असतील, आता अनेक आपल्यापाशी इकडे येणार आहेत आणि अनेक जण आपल्याला त्यांची व्यथा सांगणार आहेत। सच्च्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला नाही, येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघू करलीची रणनीती कशी असणार आहे। धन्यवाद साहेब। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र।